तर चला मैत्रिणींनो, आज आपण हे पहा डिझायनिंग ब्लाऊज आहे त्याची कटिंग करणार आहोत। त्याचबरोबर हेच त्या ब्लाऊजचा अस्तर आहे, मी थोडीशी इस्त्री करून घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला दाखवायला जमलं नाही, कारण का इस्त्री ते करण्याची दाखवली तर आपला मेन व्हिडिओ पुढे राहतो आणि हे जे काहीच कामाचं नाही स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये ते बघून आपल्या जे मैत्रिणी आहेत त्या बोर होतात, म्हणून मी अगोदरच त्या ब्लाऊजला इस्त्री करून घेतलेली आहे। आणि हे आहे आपलं मापाचं ब्लाऊज। तर तुम्ही पाहू शकता हे आहे कटोरी ब्लाऊज मापाचं आणि याला कुठलीही फिनिशिंग नाहीये। साडी किती छान असेल तुम्ही ब्लाऊजवरून ओळखू शकता, ब्लाऊज पिसावरून। आणि या ब्लाऊजला म्हणजे फिनिशिंगच नाहीये कसलीच, तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न केला तरी हे बसत नाहीये। हे पाहू शकता तुम्ही नेमकं कशा प्रकारे कटिंग केले किंवा याला अस्तर चुकीचे लावले समजायला मार्गच नाहीये, तुम्ही पाहू शकता। तर त्यांना ह्या कटोरीच्या ब्लाऊजवरून प्रिन्स कट ब्लाऊज पाहिजे आहे आणि तेही एकदम सुंदर आणि परफेक्ट। तर चला, मी ह्या ताईच्या अगोदरही बरेच ब्लाऊज शिवलेत आणि त्यांना छान बसलेत ब्लाऊज आणि हे तेही ह्याच मापावर, पण मला आज वाटलं की तुमच्या बरोबर हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून करतेय। तर चला मग हे ब्लाऊजच्या अगोदर आपण कटिंग करूया। जसं की तुम्हाला सांगितलं कटोरी ब्लाऊज वरून आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज बनवायचा आहे, तर त्याच्यामुळे मी छातीचं माप घेतलं। तर तुम्ही पाहू शकता छातीचं माप आहे 9 इंच। हे पहा, आता ब्लाऊजच व्यवस्थित बसत नाहीये पण तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित माप घ्यायचंय। हे पहा 9.5 इंच ब्लाऊजचं माप आहे आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते की जे साईडला लुकपट्टी आहे त्या साईडचं ब्लाऊजचं माप घ्यायचं, कारण का काय होतं थोडंफार जर तुम्ही नवीन असाल शिवण्यात इकडं तिकडं गेलं तर आपल्याला थोडंसं माप एक्स्ट्रा मिळतं। ते कशावरून मी तुम्हाला सांगते, तुम्ही पाहू शकता आता इकडल्या साईडचं किती माप भरतंय। हे पहा 8.5 इंच, म्हणजे पूर्ण 1 इंचाचा फरक आहे, तर ते आपल्याला परफेक्ट माप भेटतं। तर छातीचं माप तर बघितलेलंच आहे, छातीचं माप आहे 9.5 इंच। त्याचबरोबर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। हे पहा पूर्ण उंची आहे आपली पावणे म्हणजे 13.5 इंच, पूर्ण उंची आहे 13.5 इंच। आता फिनिशिंग व्यवस्थित नाहीये पण त्यातून तरी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया। पूर्ण उंची आहे 13.5 इंच, नंतर गळा आहे 9.5 इंच, पूर्ण उंची 13.5, गळा आहे 9.5 इंच, छातीचं माप 9.5 इंच। आता शोल्डर बघू, शोल्डर आहे 2.5 इंच, तसंच पहिलं सांगितलं तसं 2.5च्या डबल करायचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 5.5 इंच शोल्डर आहे। शक्यतो तर बऱ्याच ब्लाऊजला 5.5 इंच शोल्डरच घ्यायचं आणि तेही परफेक्ट बसतं। तर चला मग आपण ब्लाऊजला कटिंगला चालू करूया। अगोदर ही सरळ डॉट द्यायची म्हणजे आपलं जास्त खालच्या साईडला कमी जास्त असतं ते व्यवस्थित होतं नीट। तर चला मग चालू करूया। तर आपली 13.5 इंच पूर्ण उंची आहे आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच शिलाई मार्जिन। ओके, 1 इंच शिलाई मार्जिन प्लस केल्यानंतर आपण 5.5 इंच शोल्डर घ्यायचं। 5.5 इंच शोल्डर घेतल्यानंतर आपला 6 इंच मुंडा घ्यायचा, कारण का 9.5 ची छाती आहे तर 6 इंच मुंडा घ्यायचा आणि 9.5 इंच छातीचं माप टाकायचं। नंतर त्याच्यामध्ये आपलं 1.5 इंच प्लस करायचं, नंतर जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि मुंडा कटिंगसाठी 1.5 इंच मुंड्यातून खून करायची, निम्मा मुंडा घ्यायचा आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा। हे पहा डिपनेक आहे तर आपल्याला गळा रुंदी टाकायची 2 वर 1 लाईन म्हणजे 2.25 वर 1 लाईन, तर 2.5 ला 1 लाईन कमी। तुम्ही म्हणाल 1 लाईनने किती फरक पडतो, बराच फरक पडतो। तर अशा प्रकारे अर्धा इंच आपल्याला गळा म्हणजे शोल्डर गळ्याच्या साईडला उतरवायचंय। 9.5 मध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून गळ्याचं माप टाकायचंय। हे पहा हे अशा प्रकारे 2.5 इंच आणि हे जॉईन करायचंय। तर तुम्ही इथून पुढे गळ्याला कोणताही आकार देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता फुल स्लीव्ज कटिंग करायची असेल तर बऱ्याच मैत्रिणींना काय होतं अस्तरचा प्रॉब्लेम येतो, तर मी आज तुम्हाला खूप छान आणि एक नवीन पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायची शिकवणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अस्तर वाचते। ओके, तशी तर शॉर्ट व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही बघितली असेल, कारण का आजकाल शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती छोटी छोटी मिळत असते पण परफेक्ट नसते। मीही टाकते पण शॉर्ट व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये किती माहिती दाखवणार ना, त्यामुळे पूर्ण माहिती दाखवता येत नाही। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
तर हे पहा, मी काय केलं तर अगोदर बंद बाजू माझ्या साईडला घेतली होती, आता जी ओपन बाजू आहे ती माझ्या साईडला घेतलेली आहे. हे पहा, बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, घेतली होती अगोदर, आता ओपन साईड माझ्या साईडला घेतलेली आहे. आणि जे आपलं पाठीमागचा भाग कटिंग करून ठेवला होता, आता तो मी अशा प्रकारे टाकलेला आहे. हे पहा, माझ्या साईडला बंद बाजू करून जशी ठेवलेला आहे तसाच मी ब्लाऊजवर उतरवून घेणार आहे. मुंडा, शोल्डर. आता तुमचं ब्लाऊज जर कमी मापाचं असेल तर इथं कपडाही शिल्लक राहू शकतो. आता वेळेस काय झालंय, आपलं परफेक्ट माप भेटलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट इथं बसले. जर जास्त आणि छातीचं माप असतं तर आपल्याला थोडासा कपडा कमी पडला असता, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण अशा प्रकारे क्रॉस करून जरी ठेवलं तरी, कारण का गळा कटच होणार आहे ना, आपला गळा कट होणार आहे, तरी इथं आपल्याला माप भेटलं असतं. आपण ते जर मोठ्या मापाचं ब्लाऊज आलं शिवायला आपल्याकडं, तर ती ही पद्धत मी तुम्हाला नक्की सांगेल. तर आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. पुढचा गळा आहे 7 इंच. 7 इंच खालच्या साईडला मी 2.5 वर 2 लाईन दिलेल्या आहेत गळा रुंदीसाठी, कारण का गळा थोडासा रुंद आकार आला ना तर पुढच्या साईडला, अगोदरच जास्त रुंद नसतो गळा, थोडासा गोल आकारमध्ये डीप आला तर गळा खूप छान वाटतो. आणि ते जास्त तर शरीरावरही डिपेंड असतं, कुणाला 5 इंच पुढचा गळाही जास्त वाटतो. आता शरीरावर डिपेंड काय आहे मी तुम्हाला म्हणजे कळालंच असेल. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आणखीन चौकोनीमध्ये आकार द्यायचा आहे. नंतर चौकोनीमध्ये आकार दिल्यावर आणखीन एक आपल्याला खोल आकार देऊन घ्यायचा आहे, कारण का आपण हा जो ब्लाऊजचा मुंडा टाकला होता तो पाठीमागचा मुंडा आहे, आणि पाठीमागचा मुंडा उत्तळ असतो म्हणजे, आणि पुढचा मुंडा पाठीमागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच कमी गोल आकार द्यावा लागतो. तर हे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा खालच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे. जर तुम्हाला क्रॉस पट्टी लावायची असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवा. क्रॉस पट्टी लावायची नसेल तर शिलाई मार्जिन वाढवायची गरज नाही. इकडल्या साईडला मी घेतली 3.5 इंच, म्हणजे 2.5 इंच, 3 इंच क्रॉस पट्टी, सॉरी 3 इंच, आणि फिटिंगच्या साईडला घेतली 2.5 इंच क्रॉस पट्टी. आणि अशा प्रकारे सरळ 2.5 सरळची एक रेष ओढून घेतली. नंतर अशा प्रकारे गोल आकार दिला 3 पर्यंत. ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता तुम्हाला मी टक्साचं माप सांगते. टक्साचं माप आहे वरून 10 इंचावर एक खून करायची. आता हा आपला मेन टक्स झाला. ओके, प्रत्येक ब्लाऊजची वेगवेगळी पद्धत असते, तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्की समजेल. आता तुम्हाला मेन म्हणजे मुंड्यातला एक पद्धत सांगते मी. तुम्ही हाही असंही कटिंग करू शकता, आणि जर तुम्हाला पाठीमागच्या इतका मुंडा घ्यायचा असेल ते मुंड्यावर डिपेंड असतं. मुंडा कसा मोजायचा आता सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणलं तर तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येतील, तर मी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. ओके, तर आपण अशा प्रकारेही आकार देऊ शकतो. एखादे म्हणजे एकच पद्धतचं ब्लाऊज असतं आणि त्याने काय होतं माहिती आहे का, तीच पद्धत दुसऱ्या ताईला बसत नाही. जर 38ची छाती असेल आणि त्याच पद्धतीने आपण जर दुसरं सेम ब्लाऊज कटिंग केलं 38चं, तर त्यांना सेमच मुंडा नाही लागत. कधी कधी जो चार्टमध्ये मुंडा येतो तो मुंड्यावर जरी एखाद्या लेडीचं ब्लाऊज शिवलं तरी त्यांना बसत नाही. तर हे मुंड्याचं मी तुम्हाला स्पेशल एखाद्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. तर चला मग, शोल्डरचं निम्म जसं रेग्युलर घेतो, शोल्डरचं निम्म आणि पूर्ण गळा रुंदी मोजून 4.25 इंच येतं. तर आपल्याला इकडून 4.25 इंचावर खून करायची आहे, म्हणजे आपल्याला कळेल की मेन टक्साचं पॉईंट कुठे आहे. तर हा आहे आपला मेन टक्साचं पॉईंट. आता वरून मोजलं थोडंसं पलीकडे गेलं तर हे मेन आहे. तर आपण आता ह्याच्यावर बाकीचे टक्स द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता 2.25 इंचावर एक खून करायची टक्सासाठी. ही खालच्या साईडचा टक्स आहे. ओके, आणि हा अशाच सरळ न्यायचा आहे जो मेन पॉईंट आहे टक्साचा प्रिन्स कटसाठी. जर 4 टक्स असतील तर हे टक्समध्ये लाईन द्यायची गरज नाही, फक्त साईडने टक्स द्यायचे, विषय संपला. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हाच आहे ती डायरेक्ट म्हणजे जे मुंडा आहे त्या चौकात मिळवायचा नाही आहे. चौकाच्या अशा प्रकारे साईडला मिळवायचं आहे. हे पहा. ओके, साईडला मिळवायचं आहे. तर पुढच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घेऊन तेही अशा प्रकारे मिळवायचं. आता इथे थोडंसं कमी पडलंय, पण ठीक आहे. आपण हेच म्हणजे ज्या वेळेस ब्लाऊज पीस कट करतो त्यावेळेस ब्लाऊज पीसमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो, सो काही प्रॉब्लेम नाही. तर आता हे टक्स टाकायचे आहेत आपल्याला. इकडल्या साईडला टक्स आहे 1.25 इंच
आणि इकडल्या साईडला टक्स 1.25 इंच, म्हणजे हा टक्स आपल्याला 2.5 इंचाचा द्यायचा आहे आणि तो पूर्ण इथपर्यंत द्यायचा आहे. ओके, ह्याला कटिंग करायची सुद्धा गरज नाही. आणि ह्या जे सेंटरचा टक्स होता तिथून 1.25 इंच सोडून आपल्याला इकडल्या साईडला जॉईन करायचे. याला 3 पीस प्रिन्स कट असंही म्हणतात. आणि ह्याला न कट करता सुद्धा खूप छान हा ब्लाऊज बसतो आणि खूप छान अशी फिनिशिंग येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जर ट्राय केला असेल तर कमेंट करा, नसेल केला तर ट्राय केल्यानंतर कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कोणची पद्धत जास्त आवडली. ओके, तर चला मग आपल्याला हे कट करायची गरज नाही, फक्त टक्स कट करूया. तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे शिलाई मार्जिन सोडून टक्स ही कट करून घेऊ शकता, पण शक्यतो नाही केला तरी चालतो. हा आहे आपला बाहीचा शिल्लक राहिलेला कपडा, जे आपल्याला बाही कटिंग करायची आहे फुल. आणि ह्याच बाही कटिंग करण्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने प्रिन्स कट कटिंग कसं करायचं ते शिकवलं आहे. तर आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. पुढच्या साईडचा मुंडा मोजायचा आहे अशा प्रकारे. आता हे आपला कपडा कमी पडला होता थोडासा, तर अशा प्रकारे क्लिअर करून घेऊया. नंतर आपण मुंडा मोजूया. मुंडा भरलेला आहे 8.5 इंच. आता ते बाही हाप आहे, तर आपण अंदाजे बाही घेऊया 10 इंचाची बाही. नंतर म्हणजेच 10 इंच कसा 9 इंच रेडी बाही आणि 1 इंच शिलाई मार्जिन प्लस करून मी 10 इंचाची बाही घेतलेली आहे. तर आता आपण रुंदी मोजूया. रुंदी पूर्ण 8.5च आहे, तर आपल्याला इकडून इकडल्या साईडला 8.5 मध्ये 1/4 इंच प्लस करावं लागेल. 1/4 इंच प्लस करायचंय. मग नंतर आपण 1/4 इंचावरूनच कॅप हाईट टाकू 3.5 इंच. त्या कॅप हाईट वरून 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचंय. म्हणजे अशा प्रकारे हे पहा, एवढा आपण एक्स्ट्रा ब्लाऊज पिसात कपडा घेतला तरी चालतो. आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुमचा आकार देण्यासाठी मी जास्त काही डोकं खाणार नाही, कारण का अशा प्रकारे जर आकार दिला तर व्यवस्थित ब्लाऊज बसतं. आणि एकदा हाताला प्रॅक्टिस झाली तर नंतर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर हे आपल्याला इकडे 1.5 इंच घेतलं होतं तिथं मिळवायचं आहे. आणि हे आपल्याला बाहेरच्या साईडला, तर हे अशा प्रकारे तिथं आलं पाहिजे होतं, पण आपल्याला आज तर थोडंसं कमी पडलेलं आहे. आता आपण स्लीव्ज आणि हे ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करून घेऊया. आपला गळा आहे. तर हे पहा मैत्रिणींनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, स्लीव्जला जर अस्तर कमी पडलं तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला थोडासा कपडा दोन्ही साईडलाही एक्स्ट्रा ठेवायचा आहे. म्हणजे जे आपल्याला अस्तर कमी पडलं होतं ते मिळून जातं. तर आता आपलं हे ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर ताईंनी त्या नाही नेलं तर तुम्हाला मी नक्कीच फुल रेडी व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेडी ब्लाऊज दाखवेल. तर ह्याची फिनिशिंग आणि आपल्या मापाच्या ब्लाऊजची फिनिशिंग तुमच्या लक्षात येईल. ओके, तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणखीन एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.